नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे। आज आपण नाश्त्यासाठी एक झटपट तयार होणारा पदार्थ तयार करणार आहोत। अजिबातही डाळ तांदूळ न भिजवता मिश्रण फर्मेंट न करता आपण एक वाटी पोह्यांपासून छान हलकी मऊ लुसलुशीत अगदी स्पॉन्जी अशी इडली तयार करणार आहोत। अगदी ओठाने खाता येईल अशी ही इडली तयार होणार आहे। चला तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला रेसिपी आवडली तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका। तर सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक वाटी आपल्याला पोहे घालून घ्यायचे आहेत। जे आपण कांदे पोहे करतो तेच पोहे इथे वापरलेले आहेत। पोहे छान आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत, पण अगदीही जास्त बारीक पोहे करायचे नाही। पोहे आपल्याला छान रवाळ असे बारीक करून घ्यायचे आहेत। तर इथे तुम्ही बघू शकता पोहे मी अगदी आपले रवा जसा असतो त्या पद्धतीने बारीक केलेले आहेत। आता हे बारीक केलेले पोहे एका पसरट भांड्यामध्ये आपल्याला काढून घ्यायचे आहेत। आता पोहे पूर्ण आपण छान बारीक केल्यानंतर आपल्याला यामध्ये पुढचं साहित्य घालायचं आहे। पोहे आपण अजिबातही भाजले नाही, तसेच पोहे वापरलेले आहेत। तर इथे मी बारीक रवा एक वाटी घेतलेला आहे। ज्या वाटीने पोहे मोजून घेतले होते त्याच वाटीने रवा देखील मोजून घेतलेला आहे। आता आपल्याला यामध्ये आणखी एक साहित्य घालायचं आहे। तर इथे मी ताक घेतलेलं आहे। सारख्याच वाटीने एक वाटी ताक घेतलेला आहे। वाट्या काठोकाठ न भरता अशा सपाट भरून घेतलेल्या आहेत। तर आता सर्वात आधी पोहे आणि रवा आपल्याला एकत्र करून घ्यायचा आहे आणि त्यानंतरच यामध्ये आपल्याला ताक घालायचं आहे। तर इथे बघू शकता रवा पोहे मी व्यवस्थित असे एकत्र करून घेतलेले आहेत आणि नंतरच यामध्ये ताक घालायचं आहे। कारण पोहे असल्यामुळे पोहे लगेचच ताकामधलं जो काही पाण्याचा अंश आहे ते शोषून घेतात आणि यामध्ये गुठळ्या तयार होऊ शकतात। आता पोह्यांचं जे पीठ आहे आणि रवा आहे त्यामध्ये ताक आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे आणि नंतर मग आपण यामध्ये पाणी घालणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता रवाही लगेचच पाणी शोषून घेतो आणि पोहेसुद्धा। तर आता आपण यामध्ये सारख्याच वाटीने पाणी घेणार आहोत भरून। तर इथे वाटी पाण्याने भरून घेतलेली आहे आणि यामधलं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे। तर पाण्याचंही तुम्हाला इडलीसाठीचं अचूक असं प्रमाण सांगत आहे, पण एकदमच पाणी घालायचं नाही। थोडं थोडं करत पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे। बऱ्याचदा रवा किंवा पोहे कमी अधिक पाणी त्यांना लागू शकतं, त्यामुळे पाण्याचं प्रमाण थोडंफार मागे पुढे होऊ शकतं। तर आपण जी वाटी भरून घेतलेली होती पाण्याने ती पूर्ण वाटी मी यामध्ये घालून घेतलेली आहे आणि हे जे मिश्रण आपण तयार करत आहोत तर ते अजूनही घट्टसर असं वाटत आहे। तर परत आपण पाण्याची एक वाटी भरून घेणार आहोत आणि यामधलं थोडं पाणी आपल्याला घालायचं आहे। पण आता मात्र पाणी आपल्याला व्यवस्थित अंदाजानेच घालायचं आहे। जास्त जर पाणी घातलं आणि मिश्रण सैलसर झालं तर पोहे शिजल्यानंतर चिकट होतात। तर पाणी व्यवस्थित अंदाजाने घालायचं आणि मिश्रण इथे बघू शकता आपण डाळ तांदूळाची इडली जशी ते मिश्रण आपण त्याची कन्सिस्टन्सी ठेवतो त्यापेक्षा थोडं घट्ट आहे। आता 5 ते 7 मिनिटं मुरण्यासाठी ठेवलेलं आहे। तोवर आपण इडली कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहोत। कारण इडली स्टीम करताना आधी पाणी गरम असणं खूप गरजेचं आहे, तेव्हाच तुमची इडली छान फुलली जाते। तर इडली कुकरमध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे, तोपर्यंत पुढची तयारी करणार आहोत आपण। तर इथे आपण इडली स्टँड घेतलेले आहेत, त्याला तेल लावून घेणार आहोत, म्हणजे इडली व्यवस्थित आपल्याला डिमोल्ड करता येईल। तर मी पूर्ण स्टँडला याच पद्धतीने तेल आता लावून घेणार आहे। तर आता दुसऱ्याही स्टँडला याच पद्धतीने आपल्याला तेल लावायचं आहे। असंच पूर्ण जी तयारी आहे ती आधी आपल्याला करून ठेवायची आहे। तर आता इथे आपण जे इडलीचं मिश्रण तयार करून ठेवलेलं होतं ते मिश्रणसुद्धा छान असं सेट झालेलं आहे। तर एकदा आपण हे पूर्ण जे मिश्रण तयार केलेलं आहे ते एकत्र करून घेणार आहोत। तर इथे तुम्ही बघू शकता रवा जो होता त्याने बऱ्यापैकी पाणी शोषून घेतलेलं आहे, पण आपल्याला यामध्ये पाणी अजिबातही आता घालायचं नाही, कारण पाण्याचं प्रमाण एकदम परफेक्ट असं झालेलं आहे। आता यामध्ये घालायचं आहे चवीनुसार आपल्याला मीठ। तर इथे मी मीठ घालून घेते आधी। तर मिठाचा अंदाजानुसार चवीनुसार तुम्ही मीठ यामध्ये कमी अधिक करू शकता आणि इडली छान दिवसभर मऊ राहावी यासाठी चमचाभर तेल घातलेलं आहे यामध्ये। आणि आता मीठ तेल आपण मिश्रणामध्ये व्यवस्थित असं एकत्र करून घेणार आहोत आधी। तुम्ही इथे तेल नाही घातलं तरीही चालेल, पण तेल घातल्यामुळे इडली नरम राहते आणि नाही घातलं तुम्ही तरीही इडली अजिबातही कडक होत नाही बरं का। तर आता हे मिश्रण आपलं तयार झालेलं आहे, पण आता इडली छान फुलावी कारण ही आपण इन्स्टंट इडली करत आहोत, त्यासाठी इनोचं एक पॅकेट आपल्याला यामध्ये घालायचं आहे। कारण ही आपण फर्मेंट न करता अजिबातही इन्स्टंट अशी इडली करत आहोत
आता जो इनो घातलेला आहे त्यावर आपण चमचाभर पाणी घालत आहोत. आता मिश्रण आपल्याला व्यवस्थित असं एकत्र करून घ्यायचं आहे. म्हणजे यामध्ये आपण जो इनो घातलेला आहे तो व्यवस्थित असा सगळीकडे लागला गेला पाहिजे. तेव्हाच तुमची इडली छान हलकी जाळीदार तयार होईल. मिश्रण फार जास्त वेळ फेटत बसायचं नाही. फक्त इनो जो आपण घातलेला आहे तो व्यवस्थित यामध्ये एकत्र झाला पाहिजे. इतकंच आपल्याला मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आहे. तर आता आपण इडली स्टँडला जे तेल लावलेलं आहे त्यामध्ये इडलीचं जे मिश्रण आहे ते भरून घेणार आहोत. तर इथे व्यवस्थित असं मिश्रण आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि नंतर इडली आपण वाफवण्यासाठी इडली कुकरमध्ये ठेवणार आहोत. अगदी झटपट तयार होते. सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा मुलांच्या डब्यासाठी तुम्ही नक्कीच ही इडली तयार करू शकता. तर बघा आपण इडलीचं जे स्टँड आहे ते तयार केलेलं आहे. तर आता आपलं कुकर आपण यामधलं पाणीसुद्धा गरम झालेलं आहे. तर एक एक करत यामध्ये आपण इडलीचं स्टँड ठेवणार आहोत आणि इडली वाफवून घेणार आहोत. असं पाणी जर गरम असेल तर इडली ही लगेचच वाफवायला सुरुवात होते आणि छान फुललीसुद्धा जाते. तर आता आपण एक एक करत यावर इडली स्टँड ठेवणार आहोत आणि कुकरचं झाकण बंद करणार आहोत. आता ही इडली वाफवत असताना गॅसची स्पीड आपल्याला मोठीच ठेवायची आहे. अजिबातही गॅसची स्पीड कमी करायची नाही आणि गॅसच्या मोठ्या स्पीडवर आपल्याला 10 ते 12 मिनटं ही इडली वाफवून घ्यायची आहे. इडली वाफवली जाते तोपर्यंत चटणी तयार करणार आहोत. त्यासाठी मी अगदी पाववाटी शेंगदाणे घेतलेले आहे, पाववाटी फुटाण्याची डाळ घेतलेली आहे. त्यावर आपल्याला चमचाभर तेल घालायचं आहे आणि छान शेंगदाण्यांना हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत भाजायचे आहेत. तर आता ही बघा आपले शेंगदाणे आणि फुटाण्याची डाळ भाजल्या गेलेली आहे. तर यामध्ये आपल्याला 1 ते 2 लसूण पाकळ्या आणि अर्धा इंच आलं, त्याचबरोबर हिरव्या मिरचीचे काप घेतले. इथे 2 हिरव्या मिरच्या वापरलेल्या आहेत. 7 ते 8 कढीपत्त्याची पाने ती घालायची आणि सर्व साहित्य व्यवस्थित असं आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि हे पूर्ण भाजून झाल्यानंतर आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. तर इथे आता हे सर्व साहित्य आपण भाजून घेतलेलं आहे. तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये आता काढून घेतलेलं आहे थंड झाल्यानंतर. यामध्ये आता आपल्याला घालायचं आहे बघा डेसिकेटेड कोकोनट म्हणजेच खोबरा किस. तुम्ही सुक्या खोबऱ्याचे कापही वापरू शकता किंवा ओलं नारळही वापरू शकता. आता चवीनुसार मीठ आणि अगदी लहान लिंबाएवढी चिंच घातलेली आहे. त्याचबरोबर कोथिंबीर आणि यामध्ये पाणी घालून ही चटणी आपल्याला छान बारीक करायची. यामध्ये अजिबातही बारीक असे कण राहायला नको. जितकी छान चटणी बारीक तयार केली जाईल तितकीच ती चवीलाही छान लागणार आहे. तर आता बघा ही चटणी आपली बारीक करून झालेली आहे. इडलीसोबत खाण्यासाठीची जी चटणी असते ती थोडी पातळ असते. त्यासाठी आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये भरपूर असं पाणी घालणार आहोत. तर बघा भांड्यालाही बरीच अशी चटणी आहे. तर त्यासाठी मी भांड्यातच पाणी घालून घेते आणि ही चटणी थोडी पातळ करून घेते. आता ही चटणी तुम्ही तडका न देता यावर अशीही खाऊ शकता. पण आता यावर आपण छान तडका तयार करणार आहोत. तर चटणी आधी छान एकत्र करून घेते आणि चटणीची कन्सिस्टन्सीही तुम्हाला दाखवते की आपली जी चटणी आहे ती कितपत आपल्याला पातळ ठेवायची आहे. चटणी जितकी छान पातळ असेल तितकीच ती इडलीमध्ये छान भरली जाते आणि इडलीही चवीला छान लागते. आता आपण तडका चटणीवर घालण्यासाठी तेल गरम करून घेतलेलं आहे. तर यामध्ये आपल्याला अगदी पाव चमचा मोहरी, पाव चमचा जिरे, पाव चमचा उडीद डाळ, पाव चमचा चणा डाळ आणि 1 सुकी लाल मिरची तिचे काप करून घेतलेले आहेत. छान मोहरी फुटू द्यायची, डाळीसुद्धा छान सोनेरी रंग त्याला येऊ द्यायचा आणि छान हा तडका आपल्याला चटणीवर घालायचा आहे. आता ही चटणी व्यवस्थित अशी आपण एकत्र करून घेणार आहोत आणि आपली इडलीसोबत खाण्याची जी चटणी आहे ती चटणी अगदी तयार झालेली आहे. तर आता आपण इडलीचं जे कुकर आहे ते सुद्धा उघडून बघणार आहोत. गॅस बंद केलेला आहे मी आणि कुकर आता थोडं थंड झालेलं आहे. तर इथे तुम्ही बघू शकता इडली किती छान फुलल्या गेलेली आहे. वरचे जे क्रॅक तुम्हाला दिसत असतील तर त्यावरूनच इडली किती छान फुलल्या गेलेली आहे हे लक्षात येत असेल. आणि दुसरंही स्टँड दाखवते तुम्हाला. आता इडली आपण डिमोल्ड करणार आहोत, पण थोडी थंड होऊ द्यायची आणि नंतरच इडली डिमोल्ड करायची. अगदी व्यवस्थित अशी इडली बाहेर निघते. अजिबातही स्टँडला कुठेही आपली जी इडली आहे ती चिकटलेली नाही. अगदी सहज इडली बाहेर आलेली आहे आणि आहे ना बघा किती हलकी आणि स्पॉन्जी अशी तयार झालेली आहे. अजिबातही इडली कुठे चिकट नाही, कडक नाही आपली इडली. आता ही ताटामध्ये काढून ठेवू. याच पद्धतीने तुम्हाला दुसरी इडली ही काढून दाखवते मी. तर आता
दुसरी ही इडली आपण काढून घेणार आहोत. तर मी एक मोठा चमचा घेतलेला आहे, त्याने बघा अगदी सहज ही इडली आपल्याला काढता येते. तर दुसरी ही इडली किती छान निघालेली आहे. तर आता अशाच काढून घेते आणि इथे बघू शकता आपण जे इडली स्टँडमधून पूर्ण इडल्या बाहेर काढून घेतलेल्या आहेत आणि मी जे प्रमाण घेतलं होतं त्यामध्ये 15 ते 16 इडल्या माझ्या तयार करून झालेल्या आहेत. तर इथे बघा हाताने तुम्हाला चुरगडून दाखवते मी. अजिबातही आपली इडली कडक नाही आणि किती हलकी आहे बघा. तर तुम्हाला अजिबातही डाळ तांदूळ भिजत न घालता इन्स्टंट अशी ही इडली तयार करायची असेल तर नक्कीच या पद्धतीने इडली तयार करून बघा. करायलाही साधी सोपी अशी आहे आणि झटपट तयार होणारी आहे. तर आता आपण सर्व करूया. तर मंडळी, आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली? रेसिपी आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा अशाच झटपट तयार होणाऱ्या साध्या सोप्या आणि घरगुती रेसिपीसह आपण पुन्हा भेटूया. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा. धन्यवाद.